नमस्कार मंडळी, माझ्या मिनी ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर इथे मी बेसनची पोळी करायला घेतली आणि इकडे 2 अंडे उकडून ठेवले, भात बनवला आहे आणि मसूरच्या भाजीचं इथे कालवण केलेलं आहे. तर काय झालं, मी संध्याकाळी 6:15 वाजता कामावरून आली. मग आल्यानंतर मी येताना भाजीपाला घेतला होता, मेथीची भाजी, परत मिरच्या आणि कोथिंबीर वगैरे. मग ते सगळं आल्यानंतर निवडून वगैरे ठेवलं आणि त्याच्यानंतर मग झाडू मारून भांडी वगैरे घासली. मग मसूरची पातळ रस्साभाजी केली, भात बनवला आणि कपडे धुवायचे होते. मग फरशी पुसून घेतली आणि कपडे धुवायला घेतले, कपडे वगैरे वाळत टाकली. मग मला असं वाटलं की मी मोठं युद्ध जिंकलं म्हणून. आणि मलाच काय, सगळ्याच महिलांना ज्यावेळी घरातले सगळं कामं आटपतात ना, तेव्हा त्यांना वाटतं की आपण खूप मोठं युद्ध जिंकलं. खरंच आहे ते. आणि त्याच्यानंतर आहे ना, खूप दिवसांपासून आहे ना, मला बेसनचा चिल्ला खायची इच्छा झाली होती, म्हणजे बेसनाची पोळी. तर मी रोज म्हणायचे आज बनवते, उद्या बनवते, आज बनवते, उद्या बनवते, पण मला व्हायचंच नाही. आणि सकाळी डब्यात बनवून घेऊन जायला तर मग ती दुपारी 12-12:30पर्यंत ना, ती म्हणजे खायची इच्छा नाही होत, कारण खूप चपातीसोबत ते कोरडं कोरडं वाटतं. म्हणून चला आज जेवायला बसल्यानंतरच आपण बनवूया म्हणून मग मी इथे ना बेसनची पोळी अशी करायला घेतली. छान कुरकुरीत अशी भाजून आहे ना, मला तोंडी लावायला खूप छान वाटते ती. आणि खूप साऱ्या महिला अशा असतात की त्यांना ना, म्हणजे असं काहीतरी खायची इच्छा होते, पण घरातले मग कोणतरी काहीतरी सांगतं, म्हणजे घरातले आपली माणसं, मुलं म्हणा, नवरा म्हणा, की आज हे बनव, ते बनव. मग त्याच्यामध्ये मग आपलं कशाला मध्येच आपण काय करायचं, पण आपण त्यांच्या इच्छेप्रमाणे करतो आणि आपल्या इच्छांना आपण म्हणजे करायचं तसंच राहून जातं. आणि मला माझ्या बाबतीत ते तसं झालं. 15 दिवस झाले मी म्हणते मला बेसनची पोळी खायची आहे. बेसन गोष्ट तर साधीशीच आहे, म्हणजे पदार्थ छोटासाच आहे, पण तेही करायला आपल्याला वेळ भेटत नाही. तर सर्व महिलांच्या बाबतीत होतं, माझ्या बाबतीत ते तसंच होतं. म्हणजे तुमच्याही बाबतीत होतं तर मला कमेंट करून सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू.